सातारा जिल्ह्यातील कराड शहराच्या पूर्वेस 7 किलोमीटर अंतरावर असलेला सदाशिवगड. गडावर असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामुळे या गडाला सदाशिवगड असे नाव पडले. अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे कूच करत स्वराज्याचा विस्तार आदिलशाची उपराजधानी किल्ले पन्हाळगडपर्यंत वाढवला. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड ते पन्हाळगड या मार्गातील सर्व किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. त्याचवेळी किल्ले वसंतगड बरोबर किल्ले सदाशिवगड स्वराज्यात सामील केला. कराड विटा मार्गावर असलेल्या सुरली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच विजापूर मार्गावरून स्वराज्यात येणारे शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी सदाशिवगडाचा वापर होत होता. टेहळणीसाठी बांधलेले या गडाच्या घेऱ्यात हजारमाची, बाबरमाची, वनवासमाची व राजमाची अशी माची वजा 4 गावे आहेत. पूर्व पश्चिम पसरलेल्या या गडाचा परिसर 25 एकरापेक्षा जास्त आहे. किल्ला चढून वर आल्यावर एक विहीर दिसते, त्यास चिंच विहीर असे म्हणतात. गडावर महादेवाचे एक प्राचीन मंदिर आहे. याच्या समोर गोलाकार आकाराचे एक विहीर आहे. गडावर हनुमानाचेही छोटे मंदिर आहे. सदाशिवगडावर प्रशस्त असे पठार आहे. या पठारावर एक तलाव आहे. गडावरून पूर्व दक्षिण दिशेला पसरलेली लांबलचक महादेव डोंगर रांग दिसते. गडावरून कोयना नदी, कराड, मलकापूर, आगाशिव डोंगर, वसंतगड पासून मच्छिंद्रगडापर्यंतचा परिसर दृष्टीस पडतो.